नमस्कार मित्रांनो, तिच्या भावना ती शब्दात व्यक्त करते असं नाही, पण तिची नजर, तिचं वागणं आणि छोट्या-छोट्या कृती अनेकदा तिच्या मनात काय चालतं हे याचा अंदाज देतात. मात्र लक्षात ठेवा, हे संकेत प्रत्येक स्त्रीला लागू पडतीलच असे अजिबात नाही. आज आपण जाणून घेणार आहोत, एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे आकर्षित झाली असेल तर कोणते इशारे किंवा कोणते संकेत तिच्यामध्ये दिसू शकतात. तर नंबर 1, तुमच्याकडे नकळत लक्ष देणं. तुम्ही काय बोलता, काय करता, कसे दिसता याकडे ती इतरांपेक्षा जास्त लक्ष देते. तुमच्या छोट्या गोष्टीही तिच्या लक्षात राहतात. नंबर 2, वारंवार नजरा मिळणे. ती तुमच्याकडे वारंवार पाहते, तेव्हा तुम्ही तिच्याकडे पाहिल्यावर ती नजर चुकवते. तर कधी हलकंसं स्मित हास्य करते. तर यावरून देखील तुम्ही समजू शकता की ती स्त्री तुमच्या प्रेमात पडली आहे किंवा तिच्या मनात तुमच्याविषयी काहीतरी चालू आहे. नंबर 3, बोलण्याची संधी शोधणे. काही ना काही कारण काढून ती तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. अगदी साध्या विषयावर देखील गप्पा वाढवण्याच्या ती प्रयत्नात दिसते. तेव्हा समजून घ्या, तिच्या मनात तुमच्याविषयी काहीतरी आहे. नंबर 4, तुमच्या आयुष्यात रस घेणे. तुमचे छंद, तुमच्या आवडी, तुमचं काम, कुटुंब किंवा भविष्यातील योजना जाणून घेण्याचा प्रयत्न करते, कारण तिला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असतं. नंबर 5, तुमच्यासमोर वेगळं वागणं. इतरांपेक्षा तुमच्यासमोर ती अधिक आनंदी, उत्साही किंवा थोडी लाजरी वाटू शकते. नंबर 6, छोटी गोष्टींचीही काळजी घेण्यात तुमची तब्येत, जेवण, कामाचा ताण किंवा मूड याबद्दल विचारपूस करणं. काळजी मैत्रीमुळेच असू शकते, पण काही वेळा आकर्षणहीचे संकेत हे असू शकतात. नंबर 7, तुमच्यासाठी वेळ काढणं. व्यस्त असताना देखील ती तुमच्यासोबत बोलण्यासाठी किंवा भेटण्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करते. नंबर 8, तुमचं कौतुक करणं. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर, कामाचं किंवा एखाद्या चांगल्या सवयीचं ती मनापासून कौतुक करते. नंबर 9, तुमच्या विनोदावर मनापासून हसणं. मग तो विनोद कसाही छोटा-मोठा असो किंवा हसण्यायोग्य नसला तरी देखील त्या तुमच्या विनोदावर ती अगदी मनापासून खळखळून हसणं. कधी-कधी तुमच्या उपस्थितीने ती अधिक रिलॅक्स दिसते आणि तुमच्या बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद देखील देते. यावरून समजू शकता. मित्रांनो, शेवटी हे सर्व संकेत म्हणजे तिचं नक्कीच प्रेम आहे असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. एखादी व्यक्ती तुमच्याशी मैत्रीपूर्वक किंवा सभ्यपणे वागत असू शकते. त्यामुळे नेहमी समोरच्या व्यक्तीचा आदर करा. तिच्या स्पष्ट शब्दांना किंवा कृतींनाच सर्वाधिक महत्त्व द्या. मित्रांनो, अशाच मानसशास्त्र आणि रिलेशनशिप विषयावरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा.